कसं आहे माहितीये का आपल्याला ना असं गुपचूप मध्ये आईस्क्रीम खायला लागतंय, नाही तर मग सगळं द्यायला लागलो. तर नमस्कार मंडळी, तर माहितीये का आपल्याला नाचच्याला एकदम बेकार सीन नाही. कसं आहे माहितीये का आपल्याला मावशीच्या ना यात्रेला पण जायचे ना, आपल्याला ना जेजुरीमध्ये खेपा पण आहेत. मग पटापट ना 2-3 खेपा घेऊन टाकले आणि मस्त बेगीन निघालो आपल्याला मावशीच्या घरी. जाताना तर लय गार लागत होतं, पण म्हणलं जाऊ दे आता तिथे जाऊन डायरेक्ट मटण खाऊन अंग गरम करू. आपण तिथं पोहोचल्यानंतर आहे ना मस्तपैकी आपला मावस भाऊ तो डायरेक्ट आपल्यासाठी डान्सच करायला लागला. तो बी ना असा घर 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 फिरायला लागला. त्याला म्हणलं भास्कर नाही तर घर की घेऊन माया अंगावर पडशील. त्याला म्हणलं होय बाजूला. तिकडे आल्यानंतर ना काय धिंगाणा थांबतोय वय. मग मस्तपैकी ना आपण मामाच्या गाडीमध्ये ना निघलो आपल्या ना देवीच्या पाया पडायला. कारण कसं आहे माहितीये का यात्रा पण तिथंच लागली होती. मग आम्हाला उशीर झाला. आपण म्हणलं चला जो होगा देखा जाएगा जाकर हमें वहाँ पर धिंगाणा हे घालना आहे. जाने के बाद तसं तर बघायला गेलं तर आम्ही ना गाडी मामाच्या गाडीमध्ये मोजून 5 जण बसू शकतात. आम्ही त्याच्यामध्ये 10 जण भरून नेल्यात. मोजून 10 होतो आम्ही 5 माणसाच्या गाडीमध्ये. चला तिथे गेल्यानंतर ह्यांना यात्रा सोडली, फोटो काढायला सुरुवात केली आहे उरका. त्याच्यानंतर आम्ही झालो गाय बॉयच. म्हणलं आपण गपचूप आईस्क्रीम खाऊ. तर तेवढंच आपल्या मावस भाऊने बघितलं. म्हणलं ये बाळा इकडे ये. मग त्यांना विचारलं, म्हणलं चला आता काय टेन्शन नाही. जाताना ना मस्तपैकी गाणी लावून गेले धपडाक धपडाक धपडाक. तो माझा अख्खी माणसं दाखवते घ्या बघा आखी एकदम हसून ठसून वारल्या आमच्या गाडीमध्ये. मग मस्तपैकी गेलं घरी. सकाळच्या पारे उठून ह्यांना कंस बाजा लावले, करपून टाकलं. बाकी ती सगळी निघाली होती घरी. आपण पण आवरून निघणार.